नमस्कार, मी सुषमा खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या किचनमध्ये. नवरात्रीमध्ये अष्टमीला बरेच जण उपवास करतात, तर आपण त्यासाठी उपवासाची पोटभरीची अशी थाळी बनवणार आहोत. तुम्ही जर अशी थाळी बनवली तर जे उपवास नाहीत तेही लोक ही थाळी खाऊन तृप्त होतील. या थाळीमध्ये आपण उपवासाची भाकरी आणि कुरकुरीत असा खरडा बनवणार आहोत आणि बरंच काही या थाळीमध्ये आहे, तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सुरुवातीला आपण भाकरीबरोबर खाण्यासाठी उपवासाची रस्साभाजी बनवणार आहोत. त्यासाठी सुरुवातीला आपण तेल गरम करून घेतलेलं आहे. 3 ते 4 चमचे तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये जिरे आणि हिरवी मिरचीचं वाटण आपण घातलेलं आहे. हिरवी मिरची आपण 4 ते 5 घेतलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या तिखट प्रमाणानुसार घेऊ शकता. मी 2 बटाटे शिजवून आपण हातानंच कुस्करून यामध्ये घालणार आहोत. बटाट्यामुळे आपल्या भाजीला एक दाटसरपणा येणार आहे आणि चवही छान येणार आहे. हिरवी मिरचीऐवजी लाल तिखटही तुम्ही इथं वापरू शकता. सुरुवातीलाच एक निवेदन करते, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच पारंपरिक पदार्थ तुम्हाला पाहता येतील. आता यामध्ये आपण 3 ते 4 चमचे शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत. तुम्हाला किती आमटी करायची आहे त्या पद्धतीनं तुम्ही शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. तर मला इथं 2 ते 3 ग्लास पाणी मी यामध्ये वापरणार आहे, त्यानुसार मी 4 चमचे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे. भाकरीबरोबर ही आमटी आपल्याला खायची आहे, त्यामुळे थोडी पातळसरच करायची, म्हणजे छान आपल्याला भाकरी कुस्करून खाता येते. तर यामध्ये मी 2 ग्लास कोमट पाणी घातलेलं आहे. मला जेवढी आमटी करायची आहे तेवढी मी 2 ग्लास पाणी घातलेलं आहे. तुम्हाला अजून पातळ पाहिजे असेल तर तुम्ही याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकून वाढवू शकता. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे. हे सैंधव मीठ आहे, जे उपवासाला चालतं ते मी इथं वापरलेलं आहे. तुम्ही तेलाऐवजी तूपही वापरू शकता. बरेच लोक तेल खात नाहीत, तर तूप वापरलं तरी चालू शकतं. आता आमटी शिजण्यासाठी आपण थोडा वेळ झाकून ठेवणार आहोत. साधारण 10 मिनटं आपण झाकून ठेवायचं आहे. तर आपल्या थाळीतला आपण दुसरा पदार्थ करतोय, जो कुरकुरीत असा खरडा आपण बनवणार आहोत हिरवी मिरचीचा. त्यासाठी मी तिखटवाली हिरवी मिरची घेतलेली आहे. मिरच्या धुवून मोडून घ्यायच्या आहेत आणि त्यात आपण सुरुवातीला त्याच्यामध्ये 1 वाटी शेंगदाणा मिक्सरमध्ये टाकणार आहोत आणि त्यामध्येच आपण हिरवी मिरची घालणार आहोत. खरड्यासाठी आपण शेंगदाणे आणि हिरवी मिरची दोन्हीही कच्चंच वापरायचं आहे, भाजलेलं घ्यायचं नाही आहे. असंच आपण मिक्सरला लावून घ्यायचं आहे. पण हे मिक्सरला वाटताना पल्स मोडवरती अगदी जाडजाडच आपण दळून घेणार आहोत. या पद्धतीनं शेंगदाण्याचा दाणे दाणे दिसले पाहिजेत आणि मिरचीचेही कण आपल्याला दिसले पाहिजेत, एवढं जाडसरच आपण वाटणार आहोत. इथं आपण खरडा लोखंडी तव्यामध्ये भाजणार आहोत, जेणेकरून आपल्याला त्यातनं लोह आणि आयर्न या दोन्ही गोष्टी मिळतील आणि खरडाही चरचरीत असा बनेल आपला. खरड्यासाठी मी इथं 2 चमचे अगोदर तेल घालून घेतलेलं आहे आणि तेलही चांगलं गरम करून आपण जे वाटण तयार केलं होतं ते आपण आता भाजणार आहोत त्या तव्यामध्ये. उपवासाच्या दिवसामध्ये तोंडाला चव नसते, तिखट जरा असं चरचरीत काय खाल्लं की बरं वाटतं थोडंसं आणि पोट भरल्यासारखंही वाटतं. हा खरडा बिना फ्रीजमध्ये ठेवताही 15 दिवस अत्यंत चांगला राहतो बाहेरसुद्धा आणि प्रवासाला नेण्यासाठी अत्यंत उत्तम पर्याय आहे. हा खरडा बऱ्यापैकी भाजत आला आहे, तर त्यामध्ये आता मी मीठ टाकणार आहे. सुरुवातीला मीठ टाकायचं नाही, नाहीतर जसा आपला खरडा भाजत जातो तसे मिठाचे खडे खडे होत जातात, त्यामुळे मीठ शेवटी टाकायचं. शेंगदाणे चांगले कुरकुरीत होतात आपले आणि हिरवी मिरचीही कुरकुरीत होते. अगदी 10 ते 15 मिनटं छान भाजून घेतला आहे. थोडासा काळसर किंवा लालसर होईपर्यंत आपण छान परतून घेतलेला आहे खरडा. तर तो आता आपला खरडा झाला आहे, तर ती मी आता सर्विंग बाउलमध्ये काढून घेते. थंड करून प्लॅस्टिकच्या एअरटाईट कंटेनरमध्ये तुम्ही ठेवू शकता. हा खरडा महिनाभर टिकतो. शिवाय हा डब्यामध्ये देण्यासाठी प्रवासासाठी खूप छान लागतो. ज्वारीच्या भाकरीबरोबरही अतिशय छान लागतो. तर पाहू शकता आपली ती बटाट्याची आमटी आहे, ती सुद्धा छान दाटसर झालेली आहे, शिजलेली आहे छान. आपल्या थाळीतला पुढचा पदार्थ म्हणजे चरचरीत अशी उपवासाची आपण भेंडी बनवणार आहोत. ती अगदी कुरकुरीत आपण छान बनवणार आहोत. ती कशी बनवायची ती पाहूया आता. त्यासाठी मी कोवळी अर्धा किलो भेंडी घेतलेली आहे आणि ती धुवून स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि अशी बारीकसर चिरून घ्यायची आहे. म्हणजे बारीक चिरली भेंडी की कुरकुरीत लवकर होते. तुम्ही जाड चिरली तर लवकर कुरकुरीत होणार नाही. इथं भेंडीसुद्धा मी लोखंडी कढईमध्येच बनवणार आहे. त्यासाठी मी कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल टाकणार आहे. भेंडीला थोडं तेल जास्त लागतं, कारण तो चिकट पदार्थ आहे. तेल छान गरम झालं की आपण आपली भेंडी परतायला घ्यायची आहे. ही अशी भेंडी मी उपवास नसताना सुद्धा घरी बनवते, तर मुलींना चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर सुद्धा खूप आवडते.
तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. अतिशय चरचरीत अशी भेंडी लागते ही. भेंडी छान आपण परतून घेणार आहोत. थोडीशी लालसर होईपर्यंत सुरुवातीला आपण भाजून घेणार आहोत आणि थोडं थोडं तेल लागल तसं आपण टाकत जाणार आहोत यामध्ये. भेंडी पचायला हलकी असते. उपवासाच्या दिवसामध्ये आपण साबुदाणा जास्त खातो, तर त्यामुळं भेंडी खाल्लेली कधीही चांगली. भेंडी बऱ्यापैकी परतल्यानंतर मी यामध्ये शेंगदाणे आणि हिरवी मिरचीचे जे वाटण आहे ते यामध्ये टाकणार आहे. यामध्ये मी जिरे नाहीत घातलेले, फक्त शेंगदाणे आणि हिरवी मिरचीचं वाटण आहे. तेही अगदी जाडं-भरडं केलेलं आहे. जसं आपण खरड्याला केलं होतं तसंच करून घेणार आहोत आणि हे सुरुवातीलाच टाकायचं. जशी आपली भेंडी भाजत जाते तशी हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचा कूटही त्याच्याबरोबर भाजत जातो आणि तोही कुरकुरीत होत जातो. भेंडीचा चिकटपणा कमी करण्यासाठी मी इथं 3 ते 4 आमसुलं घातलेली आहेत. आमसुलाची टेस्टही छान येते भेंडीला आणि चिकटपणाही कमी होत जातो. तर यामध्ये मी 3 ते 4 चमचे जाडजाड दळलेला असा शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत, की जेणेकरून आपली भेंडी अगदी छान लागणार आहे. आणि शेंगदाण्याचे कण जसे भेंडीबरोबर मध्ये मध्ये लागतात ते खूप छान लागतात. आणि सुरुवातीलाच हे टाकायचं भेंडी भाजायच्या अगोदर, म्हणजे शेंगदाण्याचा कूट, आपलं जे वाटण आणि भेंडी एकत्र भाजली जाते आणि कुरकुरीत अशी भेंडी तयार होते. आता यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकणार आहे. जशी भेंडी भाजत जाते तशी भेंडी मोकळी होत जाते. पाहू शकताय, जशी आपली भेंडी भाजत गेली तशी भेंडी मोकळी व्हायला सुरुवात झालेली आहे. अगदी लालसर होईपर्यंत आपण आपली भेंडी चरचरीत अशी भाजून घेणार आहोत आणि छान असा शेंगदाण्याचा आणि त्याचा कुरकुरीतपणा आला पाहिजे इतपत आपण भेंडी भाजणार आहोत. साधारण मी इथं 15 ते 20 मिनटं भाजी परतून घेतलेली आहे. भेंडी अजिबात झाकायची नाही, झाकली तर परत ती चिकट होऊ शकते. आता भाजी तयार झाली आपली, तर आता आपण भाकरी करायला घेणार आहोत. 1 वाटी उपवासाच्या भाजणीचं पीठ घेतलेलं आहे. उपवासाच्या भाजणी कशी तयार करायची हे आपल्या चॅनलवरती अगोदरच आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो तुम्ही लिंकमध्ये जाऊन पाहू शकता. त्यामध्ये आपण चवीनुसार थोडंसं मीठ टाकणार आहोत आणि लागेल तसं पाणी घेऊन आपण पीठ मळणार आहोत. या पिठाला चिकटपणा कमी असतो, त्यामुळे जसं पाणी लागतंय तसंच तुम्ही पाणी घ्यायचं. पीठ जर सैल झालं तर भाकरी थापता येत नाही. ज्वारीच्या भाकरीसारखं हे पीठ नसतं, त्यामुळे जसं लागेल तसंच पाणी घ्यायचं आणि खूप जास्त पातळ नाही, खूप जास्त घट्ट नाही, असं आपण पीठ करणार आहोत. पीठ छान मळून घ्यायचं. पीठ छान मळलं तर भाकरीला चिरा जाणार नाहीत. अतिशय व्यवस्थित मऊशार असं पीठ मळून घेणार आहोत आपण आणि याच्या 2 भाकरी आपण करणार आहोत. 1 वाटी पिठामध्ये साधारण 2 भाकरी होतात छोट्या छोट्या. पीठ छान मळून झाले तर आपण भाकरीसाठी गोळा तयार करून घेऊया. तोही छान मर्दून घेणार आहोत आणि गोल गोळा तयार करून घेणार आहोत आपण. भाकरी तापायच्या अगोदर तवा तापत ठेवायचा आहे गॅसवरती. इथं मी पोळपाटावर ही भाकरी थापणार आहे. तर सुरुवातीला आपण खाली पीठ थोडं टाकून घेणार आहोत आणि पोळपाटावरती आपण जशी ज्वारीची भाकरी थापतो तशी गोल गोल भाकरी थापून घेणार आहोत आणि साईडला चिरा जाऊ नये म्हणून हाताचा आधार घेऊन गोल गोल अशी भाकरी सरकवत नेणार आहोत. भाकरीला जर चिरा पडल्या तर थोडासा पाण्याचा हात घेऊन आपण दाबत दाबत एकसारखं करून घ्यायचं आहे, कारण या भाकरीला चिरा खूप जास्त जातात. परंतु भाजणी जर चांगली असेल तर चिरा अजिबात जाणार नाही तुमच्या भाकरीला. भाकरी थापताना मध्ये थोडी जाड थापायची आणि साईडला पातळ अशी थापायची. आपल्या भाकरी आता थापून झालेली आहे, तर आता आपण तव्यामध्ये टाकणार आहोत ही भाकरी. साईडच्या चिरा असतात त्या अशा आपण दाबून चिकटवून घेणार आहोत सगळ्या, म्हणजे तव्यामध्ये फाटणार नाही. तवा आपला तापलेला आहे, तर आता आपण भाकरी त्यामध्ये टाकून घेऊया आणि भाकरी गरम असतानाच आपण लगेच त्याला पाणी लावून घेणार आहोत, नाहीतर भाकरी किरवांजते. भाकरीवरचं थोडंसं पाणी सुकलं की आपण भाकरी उलटी करून घेणार आहोत आणि अगदी हलक्या हातानं भाकरी उलटी करून घेणार आहोत. खालच्या बाजूनं फिरवून फिरवून अशी भाकरी खरपूस अशी भाजून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूनं भाजताना गॅसवर आपण उलटी टाकून अशी खरपूस अशी भाकरी भाजून घेणार आहोत, की जेणेकरून खालचा भागही कडक होईल आणि पापुद्राही आपला छान कुरकुरीत होईल असं आपण भाजून घेणार आहोत. या उपवासाच्या भाजणीच्या भाकरी अगदी कुरकुरीत छान पातळ जेवढ्या कराल तेवढ्या छान लागतात. तर आपली खमंग अशी भाकरी भाजून झालेली आहे, तर आता आपण ताट वाढायला घेऊया आपलं. अशी थाळी बनवली तुम्ही तर ज्यांचा उपवास नाही ते सुद्धा उपवास करतील अष्टमीला. रात्रीतील अष्टमीची थाळी आपण वाढायला घेऊया. सुरुवातीला आपण जी रस्सा भाजी बनवलेली आहे बटाट्याची ती वाढून घेऊया. ह्या भाजीबरोबर भाकरी खूप छान लागते आणि पोटही छान भरतं.
चरचरीत अशी भेंडी वाढून घेऊया आणि त्याबरोबर कुरकुरीत असा खरडा पण वाढून घेऊया आणि त्याबरोबर मी इथं गोड दही दिलेलं आहे. बरोबर तुम्ही वरईचा भात जरी केला तरीही चालू शकतो. आवडल्यास सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नोटिफिकेशन येत राहील आणि असेच पदार्थ येतील. परत भेटू एका नवीन तडफदार व्हिडिओसह. धन्यवाद.